नमस्कार, दैनिक मावळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी विशाल कुंभार. मावळ तालुक्याचं महसुली केंद्र असलेलं, मावळ तालुक्याच्या राजधानीचं ठिकाण असलेल्या वडगाव शहराच्या वडगाव नगरपंचायतीच्या पहिल्या महिला लोकनियुक्त नगराध्यक्ष ठरलेल्या अबोली मयूरताई ढोरे यांनी आज त्यांचा पदभार स्वीकारलेला आहे. आज पदग्रहण समारंभ संपन्न झाल्यानंतर पहिल्यांदाच नगराध्यक्ष म्हणून तुमच्या केबिनमध्ये आपण आलेले आहेत. पहिलं तर तुमचं मनापासून अभिनंदन. काय भावना आज तुमच्या मनामध्ये आहेत? धन्यवाद. भावना अशीच आहे की आनंदाचा क्षण आहेच, पण त्याच्याबरोबर जबाबदारी पण खूप आहे. पूर्ण वडगावची जबाबदारी माझ्यावर आल्यामुळं थोडं दडपण आलं आहे, पण त्यातून पण सगळे नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकारी मदत करतील आणि त्यातून आपण स्वच्छ आणि सुंदर वडगाव बनवू ही माझी इच्छा आहे आणि ती मी 100% पूर्ण करेल. आज या कार्यक्रमाला आमदार सुनील शेळके आले होते. त्यांनी देखील नगराध्यक्ष म्हणून आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. संपूर्ण वडगाव शहराच्या अपेक्षा आहेत. काय अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुमचं विजन पुढच्या काळात असेल? आपल्या वडगावमध्ये जे पाणी योजना आत्ता गेल्या वर्षी पंचवार्षिक योजनेत अण्णांकडून मयूरदादांनी पुरावा करून जी आणली होती, त्याचं काम तर आता 7-8 महिन्यात होईल. म्हणजे आपल्या वडगावला स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात पाणी तर मिळणारच आहे, पण त्याचबरोबर पथदिवे असतील, महिलांसाठी काही योजना असतील, आपल्याला गार्डनची योजना असेल किंवा स्वच्छतागृह महिलांसाठी आपल्या वडगावमध्ये नाही आहेत. त्याचबरोबर पोटोबा मंदिरासमोरील जे स्वच्छतागृह आहे ते हलवण्याचा आमचा प्रयास असेलच, कारण आपलं देवस्थान हे पोटोबा मंदिर वडगावचं जे आहे ग्रामदैवत आहे, तिथे जी दुर्गंधी पसरली आहे त्याचंच आम्ही काम करू. त्याचबरोबर काही लाईटची कामे असतील, रस्त्याची कामे असतील, अशी अनेक कामे आहेत की जी आता करायची आहेत आणि ती आम्ही करू. खरं तर वडगाव आणि मावळ तालुकाच नाही तर पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये पहिली नगरपंचायत अशी आहे ज्या ठिकाणी पती नगराध्यक्ष झाल्यानंतर पत्नी देखील नगराध्यक्ष झालेल्या आहेत. आज तुम्ही या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून असताना पतीनंतर त्याच्याबद्दल काय सांगाल? त्या विक्रमाबद्दल काय सांगाल? तो विक्रम खरं तर माझ्या मिस्टरांमुळेच झाला, कारण गेली 5 वर्ष त्यांनी जे नगरपंचायतचं काम सांभाळलं. जनतेला कळलं की आपलं ज्या विकास कामे तेच करू शकतात. मग त्यांच्यामुळे त्यांच्या पत्नीला पण आपण दिलं तर अजून विकास कामे होतील. या ज्या आपल्या वडगावकरांनी जो माझ्यावरती विश्वास टाकला आहे त्यामुळेच मी निवडून आले आहे आणि माझ्या पतींची त्याच्या मागे म्हणजे हेतू आहे की त्यांनी जे कार्य केलं त्यामुळे मी निवडून आलेली आहे. शेवटचा प्रश्न, आता वडगाव शहराच्या कारभारणी म्हणून तुम्ही पुढे जात असताना वडगाव शहरवासियांना काय आव्हान कराल आणि सोबतच्या 17 नगरसेवकांना काय आव्हान कराल? वडगाववासियांना आणि 17 नगरसेवकांना हेच सांगेन की भांडणतंटा न करता जी विकास कामे आहेत त्याला खरं तर सर्वांनी होकार दिला पाहिजे आणि विकास कामं कशी होतील याच्या पाठीमागे लागले पाहिजे. आणि त्यामुळे जर आपली व्यवस्थित सर्वांनी एकत्र येऊन कामं केली तर वडगावचा विकास नक्कीच आहे. वडगाव शहराच्या विकासासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. भांडणतंटा विसरून सर्वजण सोबत आले तर विकास नक्कीच होईल, अशा प्रकारची भावना या ठिकाणी वडगाव नगरपंचायतीच्या पहिल्या महिला लोकनियुक्त नगराध्यक्ष असलेल्या अबोली मयूरताई ढोरे यांनी व्यक्त केल्या. ताई, तुम्हाला पुढील कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. दैनिक मावळसाठी विशाल कुंभार, वडगाव.